जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी कल्याणी। तर फ्रेंड्स, टायटल आणि थंबनेल तुम्ही पाहिलंच असेल, तर त्या टायटल आणि थंबनेलनुसारच आजचा व्हिडिओ आहे। तर मी माझे जे ब्लाऊज शिवलेले आहेत त्यांची शिलाई काय घेते आणि त्यांच्यासाठी जे लेस वगैरे मागवते ते कुठून आणते ते व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। आणि ब्लाऊजप्रमाणे मी इथे शिलाईंचे रेट सांगितलेले आहे। तो व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा। आणि मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओची जी माहिती व्हिडिओमध्ये सांगितली ती तुम्हाला खूप उपयुक्त आहे। त्याच्यामुळे ज्या नवीन शिवणकाम करणाऱ्या ताई आहेत त्यांना शिलाईंचे रेट माहिती नसतात किंवा डिझाईन केली तर त्या डिझाईनप्रमाणे रेट कसे ठरवायचे ते माहिती नसतात। तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा। तर मैत्रिणींनो, इथे मी हे 7-8 ब्लाऊज घेतलेले आहेत जे कस्टमरचे ब्लाऊज आहेत, जे शिवून तयार झालेले आहेत। काही प्रिन्सेस कट आहे, काही कटोरी आहे, काही डिझाईन आहेत। तर मनीषा बिसे ताईंचं शिलाई रेट सांगा तुमचे ताई, अशी 5 दिवसापूर्वी कमेंट होती। दुसरी कमेंट होती गीता गिरे ताईंची 3 दिवसापूर्वी, ताई शिलाई किती घेतात। तर चला म्हटलं, हा बराच प्रश्न इतर ताईंनाही असतो, त्याच्यामुळे आज हा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगते आणि मी त्याबरोबर वस्तू कुठून आणते ते पण तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ मी ना रात्रीचा बनवलेला आहे। हा जो व्हिडिओ ना रात्रीचा शूट केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळून जाणार। बघा, हे लेसपासून जास्त करून मी डिझाईन बनवत असते, जास्त लेस वापरत असते, कारण लेसपासून आपल्याला डिझाईन करायला सोपी असते आणि छान पण दिसते आणि आपल्याला योग्य तो मोबदला आपल्याला पण परवडतं आणि समोरच्यालाही परवडतं। तर इथे जे ब्लाऊज आहेत ते माझे रेग्युलर कस्टमरचे आहेत। चला मग आपण डिझाईन बघून घेऊया। तर हे पहिलं ब्लाऊज आहे। तर हा आहे ना थोडा डीप गळा आहे, गोल गळा आहे। त्याला नॉट ना, माझी नॉट संपलेली आहे, त्याच्यामुळे मग नॉट लावलेली नाही आहे। नॉट ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी ती इथे लावून घेणार आहे। तर हे लेस समोसा लेस वापरून मी इथे डिझाईन बनवलेली आहे। या ब्लाऊजची शिलाई मी 200 रुपये घेणार आहे। तर माझ्या एरियाप्रमाणे मला ही शिलाई बरोबर आहे। आणि हे जे ब्लाऊज आहे मैत्रिणींनो, तर हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे। प्रिन्सेस कटमध्ये 32 साईजचं ब्लाऊज आहे। तर तुम्ही बघू शकतात किती फिनिशिंगमध्ये हे ब्लाऊज छान झालेलं आहे। तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी म्हणून 200 रुपये घेतले, ज्याच्या त्याच्या एरियाप्रमाणे असतं। आता माझ्या एरियामध्ये कशा बाया कामं करतात, कसे पैसे कमवतात त्याप्रमाणे मी पुढे तुमच्या व्हिडिओला लास्टला सांगेल। तर त्याच्यानंतर हे दुसरं ब्लाऊज आहे। तर ह्या ब्लाऊजची शिलाई पण मी 250 रुपये घेतलेली आहे, कारण याला करायला मला खूप वेळ लागतो, ह्या डिझाईनला करायला खूप वेळ लागतो। आणि तुम्हाला तर माहिती, मणी लावणे याला काय वेळ लागतो, याची डिझाईन अशी डिझाईन मी तुमच्याबरोबर नक्की चॅनलवर शेअर करेल तुमच्याबरोबर। तर हे पण प्रिन्सेस कटचंच ब्लाऊज आहे, ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे, 32 साईजचंच हे ब्लाऊज आहे। दोघी एकच कस्टमरचं हे ब्लाऊज आहे। तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे। जे ब्लाऊजला लेस वगैरे लागते, नॉट वगैरे लागते, ती मी ऑनलाईन मागवत असते। तर तुम्हाला त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर नक्की तुम्ही ते मागवून बघा, परवडतं आपल्याला। आता हे दुसरं ब्लाऊज आहे। हे जे आहे हे पण 32 साईजचंच ब्लाऊज आहे, पण हे ना कटोरी ब्लाऊज आहे। तर हा गळा हा असा घेतला आहे, कॅनव्हस नाही वापरला आहे, कारण कॅनव्हस लावून आपल्याला खूप वेळ लागतो आणि समोरचे जे कस्टमर आहेत ते शेतात काम करणारे मजूर आहे, त्याच्यामुळे मग कॅनव्हस लावला की आपलं मेहनत वाढते ना, आपण पैसे वाढवतो। त्यामुळे मग मी इथे कॅनव्हस लावलेला नाही आहे, म्हणजे कॅनव्हस लावला नाही, त्याच्यामुळे त्यांचे पण पैसे वाचले, आपला पण वेळ वाचला। तर ह्या ब्लाऊजची शिलाईंची आहे मैत्रिणींनो मी 300 रुपये घेतलेली आहे, कारण लांब स्लीव्ज आहेत, स्लीव्जला पण इथे डिझाईन केलेली आहे। मध्ये अजून मला मणी लावायचे आहेत, ते मणी लावायचं राहिलेलं आहे। तर हे जे आहे ना हे कटोरी ब्लाऊज आहे। तर बघू शकता तुम्ही, हे कटोरी ब्लाऊज आहे। तर हे कटोरी ब्लाऊज आहे आणि या 32 साईजचंच ब्लाऊज आहे, 32 साईजचंच ब्लाऊज आहे। तर ही जी बी मणी वगैरे आहेत, दोरे वगैरे आहेत, हे पण मी ऑनलाईनच मागवत असते, जास्त बाहेर जायचं काम येत नाही आणि मी खेड्यागावात असते, त्याच्यामुळे आणि मला ह्या वस्तू प्रॉपर आमच्या इथे मिळत नाही, मग मी हे मिशोवरनं मागवते आणि मला परवडतं पण। त्याच्यामुळे बघा, आपण लेसपासून जर डिझाईन बनवले आपल्याला परवडते। तर याची शिलाई मी 300 रुपये घेतलेली आहे मैत्रिणींनो, तुमच्या एरियाप्रमाणे तुम्ही लावू शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर हे आहे आपलं तिसरं ब्लाऊज आहे। तर हे ब्लाऊज आहे 44 साईजचं। आता हे 44 साईजचं ब्लाऊज आहे।
आणि याची गंमत अशी झाली, याचं शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे. हा इथे लेस लावली आहे, इथे गोलाकार गळा घेऊन नॉट वगैरे लावली. नॉट पण छान क्वालिटीची लावलेली आहे. आणि हे कटोरी ब्लाऊज आहे, चौरेच्या साईजचं कटोरी ब्लाऊज आहे. तर इथे काय झालं, ही स्लीव्जला आहे ना डिझाईन आली आणि ती डिझाईन यांच्या याला येत नव्हती, त्याला मला जॉईंट द्यायचे होते. तर त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही किती छान अशी कटोरीचा शेप वगैरे इथे आलेला आहे. खूप फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आलेला आहे. मी अजून याला प्रेस पण नाही केलेलं आहे मैत्रिणींनो. तर याची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे. तर याला आहे ना इथे स्लीव्जला बघू शकता तुम्ही जॉईंट लावलेले आहेत मी, कारण मग ते डिझाईन यायला हवी होती. आणि साईज मोठी असली, 40च्या पुढे असली तर शिलाई थोडी इतर ब्लाऊजपेक्षा मी वाढवूनच घेत असते. तर तुम्हाला ही डिझाईनची स्लीव्ज आहे आणि इथं मी जॉईंट लावले. मग याच्यात माझा वेळ गेला, म्हणून मी कस्टमरला स्पष्ट तसं सांगितलं होतं की मी इथे जॉईंट लावणार आहे, माझा वेळ खूप जाणार आहे. तर त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी पण या ब्लाऊजची 250 रुपये शिलाई मला इथं दिलेली आहे. तर हे आहे 44 साईजचं ब्लाऊज आहे. आणि याला आहे ना ही लेस लावली. ही लेस आहे ना इथे मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये एवढी खास नाही वाटत आहे, पण रिअलमध्ये हे ब्लाऊज खूप छान दिसत आहे. काही गोष्टी कॅमेऱ्यामध्ये कलर पण डिफरंट वाटतो. तर याला साजेशीच अशी लेस आहे ही. आणि ही लेस आहे ना मी मिशोवरनंच मागवलेली आहे. आणि ही लेस मला आता मिळत नाही आहे, म्हणजे त्यांच्याकडे स्टॉक संपलेला आहे. आणि इतकी सुंदर आकारामध्ये इथे लेस लावलेली आहे. आणि हेच ब्लाऊज कस्टमरला हीच डिझाईन खूप आवडली आणि डबल लटकन लावत असते. तर ह्या ब्लाऊजची शिलाई पण मी 220 रुपये घेतली, कारण याला अस्तर एक्स्ट्रा लागत असतं त्याच्यामुळे. मग हे मी ताग्यामधनं जे 40च्या पुढे ब्लाऊज असले त्यांचे ताग्यामधनं मी अस्तर आणत असते, त्याच्यामुळे मग इथे मी 220 रुपये शिलाई या ब्लाऊजची घेतलेली आहे मैत्रिणींनी. याला कुठे जॉईंट वगैरे नाही आहे त्याप्रमाणे, ठीक आहे. मग आणि इथे हे डबल ही नॉट पण छान लावलेली आहे. क्वालिटी नॉटच्या पण 2-3 क्वालिटी असतात माझ्याकडे. त्याच्यानंतर हे आहे, हे पण त्याच कस्टमरचं 44 साईजचं ब्लाऊज आहे. तर ही लेस खूप महाग, म्हणजे महाग आहे, इतर लेसपेक्षा ही लेस महाग आहे. पण ह्या लेसपासून जर ब्लाऊजला डिझाईन केलं तर खूप सुंदर दिसतं आणि कस्टमरला पण खूप आवडतं. तर बघू शकता ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे, त्याच्यावर मटका गळा केला आहे आणि त्याला ह्या प्रकारे डिझाईन केलेली आहे. आता लेसपासून डिझाईन करायला म्हणजे ती पण व्यवस्थित केली तर छान दिसते. डबल लेअरमध्ये इथे लटकन लावले. 44 साईजचं ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज आहे. बघू शकता किती सुंदर असं हे ब्लाऊज आलेलं आहे. अगदी फिटिंगमध्ये ब्लाऊज आलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि ह्या ब्लाऊजची शिलाई पण मी 250 रुपये इथे घेतलेली मैत्रिणींनो, कारण ही लेस माझी कॉस्टली आहे. जशी लेस राहिली तशी मी इथे शिलाई वाढवत असते, ठीक आहे. आणि नॉट पण मी चांगल्या क्वालिटीची वापरली. डबल लेअरमध्ये इथे लटकन केलेले आहेत. आणि इतकी सुंदर डिझाईन वाटत होती की ब्लाऊज बापरे खूप छान दिसत होता अंगावरती हे ब्लाऊज. आणि हे ब्लाऊज बघून माझ्याकडे अजून असे 2 ते 3 डिझाईनचे ब्लाऊज आलेले. ब्लॅकमध्येच ही डिझाईन करून मागितलेली आहे. तर याप्रमाणे मी साईजप्रमाणे पण शिलाई कमी जास्त करत असते मैत्रिणींनी. आता हे आहे 32 साईजचं ब्लाऊज आहे. आता ह्या ब्लाऊजची शिलाई मैत्रिणींनो मी घेतलेली आहे. खरं सांगायला गेलं तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी फक्त 200 रुपये घेतलेली. इथं कसं झालेलं आहे की कस्टमर आहे ते तिची खूप इच्छा होती आणि तिचे 2 ते 3 ब्लाऊज माझ्याकडे होते आणि मग हे कटोरी ब्लाऊज होतं, त्याच्यामुळे मग ती मागे पुढे करत होती आणि तिला डिझाईनचं शिवायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे उरको. मग इथं मी थोडासा माझ्या शिलाईंबरोबर समझोता करून घेतलेला आहे. आणि मग मी इथे सिम्पलची लेस लावलेली आहे. याला आपण डबल लेअर वगैरे लावली असती तर 250 रुपये मी इथे शिलाई घेतली असती, पण याला 200च घेतली. आता हे आहे अजून एक ब्लाऊज. याचा व्हिडिओ मी चॅनलवर कशी करायची ही डिझाईन तो व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर इथे लेअर बनवलेले आहेत, साडीच्या कापड लावून ही लेअर बनवले, डबल लेस लावलेली आहे. आणि ही जी नॉट आहे ही पण चांगल्या क्वालिटीची आहे आणि डबल लेअरमध्ये लटकन लावले. तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे, कारण ही प्लेटांची लेस म्हणजे कापड ही प्लेटांचं बनवायला खूप वेळ लागतो आणि मग ते प्लेट आपण एकसारख्या यायला हव्यात तर ती डिझाईन छान दिसते. आणि हे ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे, 32 साईजचं ब्लाऊज आहे हे, ठीक आहे. तर सहसा 32, 34, 36 या कॉमन साईज आहेत. माझ्याकडे 32 आणि 34 या साईज जास्त असतात. तर हे हुक लावून ब्लाऊज तयार झालेला आहे. तर याचा व्हिडिओ चॅनलवर आहे तर तो नक्की बघा. याची शिलाई मी 250 रुपये घेतलेली आहे. तर जसं तुमचा एरिया असेल तसं तुम्ही इथे ब्लाऊज शिलाई घेऊ शकतात.
आता बघा हे दुसरं ब्लाऊज आहे, हे पण 32 साईजचं ब्लाऊज आहे. याला काही नाही, गोल गळा आहे, लेस लावलेली, खाली कमरेच्या साईडने, गळ्याच्या साईडने नॉट लावली. याची 170 रुपये मी शिलाई इथे घेतलेली आहे. हे पण कटोरी ब्लाऊज आहे, पण बघू शकता किती फिनिशिंगमध्ये जर आपण लेस वगैरे लावली तर खूप ब्लाऊज सुंदर दिसतं. आणि ब्लाऊज घातल्यानंतर कस्टमरला कोणीही विचारतं की तुम्ही हे ब्लाऊज कुठे शिवलेले आहेत. याला सिम्पलचं एकच लटकन केलेलं आहे त्याच्यामुळे. तर मैत्रिणींनो, मी माझ्या एरियाप्रमाणे ह्या पद्धतीने ब्लाऊजची शिलाई घेत असते. आता तुम्हाला तुमच्या एरियाप्रमाणे तुम्हाला परवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथे शिलाई घेऊ शकतात. आणि मी तर असं म्हणते की हे पण कटोरी ब्लाऊज आहे, तर मी असं म्हणते जर आपण शॉपवर जाऊन लेस घेतो आणि मग आपल्याला ते त्यांचं मार्जिन काढतात, तर मिशोवर खूप सुंदर प्रकारे आणि सोप्या सुंदर प्रकारे आणि छान क्वालिटीच्या इथे आपल्याला लेस मिळत असतात. तर तुम्ही ते आणू शकतात. तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अजून जे आपल्या शिवणकामाला लागणाऱ्या वस्तू आहेत, फ्रेंच कर्व वगैरे जे टूल्स आहेत ते टूल्सची पण लिंक्स दिलेली असते, साडींची लिंक्स पण दिलेली असते, ते पण तुम्ही नक्की चेक करा. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा. चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला शेवटमध्ये दाखवते की माझ्याकडे कस्टमर येतं ते कसं काम करतं ते पण दाखवणार आहे. तर चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. मग चला मग बघू आपण माझं जे कस्टमर माझ्याकडे येतं ते काय काम करतं. तर हे आहे माझं शेत आणि माझ्या शेतात कांदे काढायचे चालू. इथे आहेत ना या 12 महिला आहेत, म्हणजे शेतमजुरी करणाऱ्या 12 महिला आहेत. आणि हे शेतमजूर काम करणारच गाव आहे, म्हणजे या गावात ना शेतमजुरी काम करणारे जास्त लोक आहेत, हातमजुरी शेतमजुरी काम करतात. तर आता ह्या महिला ज्या आहेत सकाळच्या 9 वाजेपासून आल्या आहेत आणि त्यांची 5-5:30ला सुट्टी होईल. आणि यांना 250 ते 300 रुपये रोज इथे दिला जातो. आणि ह्या दिवसभर उन्हामध्ये आता वाजले 10 वाजता एवढं ऊन लागतं. आणि हे कांदा काढणं खूप कष्टाचं काम आहे. की तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला माहिती असेल. आणि एवढं दिवसभर हे एकासारखं काम करतात, उठत नाही बसत नाही, जेवणाची सुट्टी होते. आणि एवढ्या कष्टाने हे 300 रुपये रोज कमवतात. आणि आपण घरात बसून 700, 800, 1000 असे रोज कमवतो. मला तरी पण 700-800 रुपये रोज राहतो, एवढा शिलाई रेट घेतला तरी पण. म्हणून मग मी माझ्या एरियाप्रमाणेच माझे रेट ठरवलेले आहेत. जसा तुमचा एरिया असेल तसं तुम्ही तुमचे ब्लाऊजचे रेट ठरवायचे, पण ब्लाऊज हे आपल्या क्वालिटीमध्ये असलं पाहिजे. आणि ह्या मजूर आहे, याच्यात एक महिला आहे, तिच्या ब्लाऊजची शिलाई फेडण्यासाठी माझ्या शेतात आली. तर याप्रमाणे मी माझे रेट ठरवले. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.